हे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, पण आलो आता आपण आपल्या खालच्या रानामध्ये. आणि इथं बघू शकता मित्रांनो, आपण मका पेरली होती. सो चांगल्या प्रकारे मका आलेली आहे मित्रांनो. बट विषय काय झाला की तू अशी एवढी त्याला वसवा पडतो ह्या झाडांचा. सो त्याच्यामुळे मित्रांनो हे बघा तुम्ही कशी छोटी राहिली आहे, तिकडची पण वाढ झाली आहे. आणि मित्रांनो ह्याच्यात आता काँग्रेसचं प्रमाण वाढलं आहे बघा. सो ह्याच्यात 2,4-D मारायला पाहिजे. सो चला आता बघूया आपण काय म्हणते पप्पा. मारायचं त्याच्यात पण औषध मारूया पाण्याच्या अगोदर एकदा. मित्रांनो आता आलो आहे आपण इकडं आपल्या खालच्या रानामध्ये. आपल्याला पाणी सोडायचं मित्रांनो. आता जोडून ऑलमोस्ट झालं आहे. तर आता आपण सोडणार आहे पाणी. चला आता बघूया काय विषय झाला आहे. आणि हरभरा मित्रांनो एकदम मस्त उगवला आहे आता, त्यामुळे काही विषय नाही आहे. हरभऱ्याला पण पाणी द्यायचं आहे. बट आता बघू आपण एकदम लास्टला, म्हणजे आठवड्याच्या शेवटला बघूया. कारण की विषय काय होईल, त्याला सध्या पाण्याची आवश्यकता नाही आहे. आणि कसं होईल परत नंतर संध्याकाळची लाईट आहे. तर त्यामुळं आपण शेवटला शनिवारी किंवा रविवारी भरूया. आणि तिकडं मित्रांनो धनगर आलेत बघा, मेंढरं घेऊन आलेत. त्यांनी सोडलेत वाटतं, काय केले काय माहिती. त्याच्यात त्यांना सांगायला लागेल की इकडे येऊन देऊ नका, कारण की मग इकडं आले की ते मल्चिंग फाडूनच टाकतील सगळा. त्यांना बी सांगायला लागेल. चला आता आवरूया आपण, करूया आपण कामाला सुरू. तर मित्रांनो आपण काल हे सगळं जोडून घेतलेत, पाईप वगैरे टाकून घेतला खाली. आणि प्रत्येक ह्याला म्हणजे ऑलमोस्ट हे पूर्ण कम्प्लीटच झाले. आता फक्त थोडंसं इकडं 2 पाईप राहिले समोर, तेवढे टाकायचे आणि जोडायचं पाणी आणि सुरू करायचं. मग बाकी ठिबक वगैरे एकदम अटॅच करून ठेवलेली आपण ह्याच्यात. सो इकडचं एकदम फायनल झालेलं आहे. आता फक्त राहिलं थोडं इकडच्या साईडला, तेवढं करायचं आणि मग पाणी सोडायचं. चला आता थोडे 2 पाईप घेऊया टाकून, आणि त्याचं एक कॉक वगैरे टाकून पॅक करून पाणी सोडून घेऊ आपण. चला आता तेवढं जोडून घेऊ. सो मित्रांनो हे झालं आपलं फायनल, पूर्ण फायनल झालं मित्रांनो. आता हे आपलं चाललं आहे आता तिकडं एंड कॅप लावायचं फक्त, आणि मग डन मित्रांनो. मग आता आपलं तर फक्त जायचं आणि मोटर सुरू करायची. इकडं पण सिस्टम जोडलं आहे सगळं, आणि तिकडं टाकायची एंड कॅप. बस सगळं सेट आहे. आता फक्त मोटर सुरू करायची. तर चला आता थोडी एंड कॅप बसूया आणि करूया आपण मोटर. तर मित्रांनो इथं आता सगळी सिस्टम जोडून ठेवली आहे, टोपी पण आणून ठेवली आहे. फक्त आता चालू करायचं आहे. आधी चालू करून थोडं पाणी जाऊन द्यावं लागेल, कारण की थोडीफार घाण माती वगैरे असेल तर ते निघून जाईल. तर चला आता जाऊया आणि मोटर जोडून आपण सुरू करूया. चला आता मोठी मोटर सुरू करायची मित्रांनो. मग आपण काय करू, एक प्रेशरने पाणी असलं म्हणजे जरा फटाफट भिजेल. आणि आपल्याला बाकीचं पाणी, एक्स्ट्रा पाणी आपण सोडूया मकावरती ॲडजस्ट करूया. तर चला आता आधी जोडून घेऊ आणि सुरू करू. चला मित्रांनो आता केली आपण मोटर सुरू. जाऊया आपण आता पाणी ॲडजस्ट करायला. मकावर पाणी ॲडजस्ट करायचं मित्रांनो. चला आता आधी जाऊया आणि टोमॅटोकडच्या साईडचं पाणी बंद करूया. मकावर ते पाणी ॲडजस्ट करता येईल. तुम्ही या तर चला आपण करूया आता इथं ॲडजस्ट करूया आपण पाणी. हा इकडचा टप बंद करायचा मित्रांनो हवाला, आणि हा करायचा सुरू. बघू शकता मित्रांनो तिकडं पण इकडं पण चाललंय, त्यामुळे पाणी काय आता इथं चढत नाही आहे. हा बंद करू आपण. हा बंद केला की झालं मित्रांनो चालू तिकडं. म्हणजे एवढं पाणी थोडंसं एक्स्ट्रा आहे. तर तिकडचं आपण पाणी बसवलं, कॅप बसवलं की मग अजून प्रेशर इकडं वाढेल. मग थोडा अजून हे करायचा, म्हणजे मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी बसवता येईल तिकडं. चला आता बघूया पप्पा बसवते ते तिकडं. कॅप बसवायचे, थोडं आधी जाऊन द्यायचं, कारण की घाण वगैरे असेल त्याच्यात खोल वगैरे पाडलेली ते निघून द्यायचं एंडला. तर आता इथं एवढं पाणी येतं आहे, बघूया आपण तिकडं किती लागते. मित्रांनो आपण आता पूर्ण पाणी दाबलं तिकडे, पूर्ण प्रेशर कंट्रोल केलं. आता तेवढं पाणी सगळं बसतंय तेवढं ह्याच्यात. 3ची मोटर आहे.
तर चला आता बघूया आपण कसं काय ठिबकला कसा प्रेशर येतोय ते. पूर्ण पाणी सोडलेलं आता इकडचं पूर्ण पाणी बंद केलंय आणि पूर्ण पाणी आता फक्त ठिबकवर सोडलंय. सगळ्यावरती पाणी सुरू आहे आता. तर बघू शकताय तुम्ही कशी आहे प्रेशर. आणि प्रेशर मित्रांनो एकदम फुल आत्ता बी नाही आहे, कारण की अजून बी ह्याच्यात पाणी बसू शकतं. अजून बी ह्याची कॅपॅसिटी आहे अजून पाणी बसण्याची मित्रांनो. डायरेक्ट 1.5 एकरावरती पाणी चाललेलं आहे आता सध्या. चला आता बघूयात तिकडे काय सिस्टम आहे. आता इथं तुम्ही बघू शकता डायरेक्ट वरूनच ठिबक दिसणार आहे. सगळ्याच्या मित्रांनो पाणी चालू आहे आता आपलं. हे मित्रांनो इकडच्या साईडला पूर्ण पॅक नाही झालं ना, मग लिकेज राहतं काही ठिकाणी. आता पूर्ण पॅक झालेलं मित्रांनो आपल्या इकडं. सो चला आता मित्रांनो झाले आता आपलं पूर्ण सुरू पाणी. पूर्ण ह्याच्यावर चाललंय पाणी. चला आता तिथे एक पाईप काढलाय, त्या पाईपवर आपल्याला प्रेशर समजणार आहे की लई प्रेशर आला पाणी त्यातून ओव्हरफ्लो होणार आहे. मग आपल्याला समजेल की पाणी अजून एक्स्ट्रा आहे तिकडे सोडायचं आहे, काढायला लागेल म्हणून. चला आता त्या पाईपाला वर करून ठेवण्यासाठी आपल्याला एक काठी लावायची. त्याला काठी बघूया आपण कुठे आहे. तर हे लावूया आपण काठी तिथं उभी करून कसून देऊया. आपण विहिरीवरनं चक्कर मारून पाणी बरोबर चाललंय की नाही, लिकेज विकेज होते का, मग जायचं आपल्याला जेवण करायला. चला आता आपण जाऊन एकदा चक्कर मारून येऊ, मग येऊ आपण घरी. तर इथं आलो आपण. इथं काय वर पण काय प्रॉब्लेम आहे. इथं थोडंसं पाणी निघते आपलं विहिरीतच. ते तिथं पाईप फुटलेला आहे त्याच्यामुळे पाणी जातं मित्रांनो तिथं. त्याचा काही विषय नाही, ते पाणी विहिरीतच पडतंय. आणि तुम्हाला मित्रांनो हवा त्या साईडने चालली आहे, सगळं पाणी कसं ह्या साईडला शेवळ सगळं ह्या साईडला येऊन थांबले. तर मित्रांनो काय विषय नाही होते, काय लिकेज वगैरे काय नाही झालेलं. चला आता जाऊया आपण. तर घरी जाऊया मित्रांनो, जेवण करायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे वरच्या रानात. चला आता जाऊया पप्पावर, आपण जाऊन जेवण वगैरे करूया. पप्पा येणार आहेत रिटर्न परत. सो चला आता बघूया त्यांचं काय प्लॅन आहे. आपलं नियोजन आहे वर जायचं. चला आता आपण जाऊया जेवण करायला. आता आलोय आपण घरी. तर चला आधी गायनला पाणी पाजून घेऊ, मग करूया आपण जेवण. चला आता आधी पाणी पाजून घेऊया गायनला. A few moments later. तर मित्रांनो चला आता आपण निघालो वरच्या रानात. पाणी घेतलंय, तिथं जायचं आपल्याला गव्हाला पाणी सोडायला, मोटर सुरू करायची आहे. तर चला आता निघूया आपण वरच्या रानात. तर मित्रांनो आपण आलो आता विहिरीवर. पाणी आहे ठीकठाक. तर चला आता करूया आपण सुरू. सुरू करून घेऊ. परत 5 वाजता लाईट जाईल. करूया आता सुरू. चला आता मित्रांनो जाऊया. मित्रांनो सुरू करून आलोय, पण आता त्याआधी आपण पाण्याकडे जायच्या आधी हा गोण्या देऊया आपण मोकळ्या करून सगळ्या. चला आता गोण्या देऊया वतून सगळ्या मोकळ्या करून. तर मित्रांनो चला आता झाल्यात आपल्या गोण्या टाकून कांद्याच्या गोण्या मोकळ्या करून दिल्या सगळ्या. मम्मी काटते ते, तिला मोकळ्या गोण्या होत्या त्या आता काटून टाकण्यासाठी गोण्या दिल्यात मोकळ्या करून. चला आता मोठं आपण सुरू करून आलोय. आता बघूया आपण पाणी भरून घेऊया. सो मित्रांनो लाईट गेलेली आता. आता झाली आहे मोटर बंद आणि आपलं हे खांड एकदम कम्प्लिटली पूर्ण झालेलं आहे एक खांड. तर चला आता आवरले हे काम. आता जाऊया आपण थोडा कांदा काढूया. अगोदर आता विहिरीवर जाऊन चक्कर मारून येऊ
प्रॉपरली बंद करून येऊ. काय काय वेळेस काय होतं मित्रांनो, ते स्टार्टर स्ट्रिप होतो आणि चालूच राहतं. मग लाईट गेलं की बंद, बट आले की परत चालू होतं. तर चला आता जाऊन विहिरीवर चक्कर मारून येऊ आणि मग काढूया आपण कांदा. तर चला आता बंद करून कांदा काढायला. मित्रांनो आपण आलो विहिरीवर आणि बघू शकता पाणी पण ऑलमोस्ट संपत आलं होतं अँड लाईट गेली. चला आता एकदा स्टार्टर आपण नीट बंद करू आणि मग जाऊया. सो चला आता जाऊया आपण कांदा काढायला. A few minutes later. तर मित्रांनो चला आता आपण कांदा काढला होता तर तो काही काटलेला वगैरे सगळ्या गोण्या मोकळ्या करून घेतल्यात आणि आता निघालो आपण घरी. अंधार पडलाय. सो चला आता जाऊया आपण घरी. तर मित्रांनो आता आलो आपण घरी आणि आता आपलं आवरलं आहे. आंघोळ वगैरे केली, आता परत डबल आंघोळ केली आज तर मित्रांनो. आणि काही कंटाळा आला होता सो म्हटलं चला हातपाय धुण्यापेक्षा आपण डायरेक्ट आंघोळ करूया. तर आता मित्रांनो आंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेतला अँड आता करायचं आहे आपल्याला आराम. तर चला मित्रांनो आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.